नमस्कार मित्रांनो, एम टू सक्सेस या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. आज आपण काही प्रश्न बघणार आहोत. प्रश्नोत्तरीचा अभ्यास करणार आहोत. हे मी नवीन चॅनल काढलेलं आहे. यामध्ये मी MPSC रिलेटेड म्हणजेच स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड जे काही आयोगाने आतापर्यंत प्रश्न दिलेले आहेत किंवा कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात, त्या प्रकारचे काही प्रश्न मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर काही प्रश्न आपण सोडवून पाहूयात. प्रश्न क्रमांक 1, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? पर्याय क्रमांक 1, लॉर्ड माउंटबॅटन. 2, सी राजगोपालाचारी. 3, राजेंद्र प्रसाद. आणि 4, वॉरन हेस्टिंग्स. मी टायमर लावलेला आहे यामध्ये. चला तर पाहूयात. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. ज्यांना कोणाला या प्रश्नाचे उत्तर माहीत आहे त्याने यावरती मला उत्तर द्यावे. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे सी राजगोपालाचारी. यांच्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊयात. सी राजगोपालाचारी यांचं पूर्ण नाव चक्रवर्ती राजगोपालाचारी आहे. त्यांना राजाजी म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म 10 डिसेंबर 1878 रोजी झाला. त्यांना मद्रास येथे म्हणजे आताचे चेन्नई येथे प्रेसिडेन्सी कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले आणि सन 1900 साली सालेम येथे प्रॅक्टिस सुरू केली. सन 1916 मध्ये त्यांनी तमिळ वैज्ञानिक संज्ञा सोसायटीची स्थापना केली. ही संस्था रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, खगोलशास्त्र आणि जीवशास्त्रातील वैज्ञानिक संज्ञांचे सोप्या तमिळ शब्दांमध्ये भाषांतर केले. सन 1917 मध्ये ते सालेम नगरपालिकेचे अध्यक्ष झाले आणि तेथे त्यांनी 2 वर्ष सेवा केली. सन 1955 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 25 डिसेंबर 1972 रोजी त्यांचे निधन झाले. वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे. निश्चलीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुखकर होण्याचे उपाय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठीत करण्याचे ठरविले. या समितीचे प्रमुख कोणाला केले गेले? पर्याय क्रमांक 1, नितीन कुमार. पर्याय क्रमांक 2, सर्वानंद सोनोवाल, ममता बॅनर्जी आणि एन चंद्रबाबू नायडू. या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. पाहूयात किती जणांना या प्रश्नाचे उत्तर माहिती आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो एन चंद्रबाबू नायडू. यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊयात. एन चंद्रबाबू नायडू यांचा जन्म 20 एप्रिल 1950 रोजी झाला. ते एक भारतीय राजकारणी आणि आंध्र प्रदेश विधानसभेतील नेते होते. सर्वानंद सोनोवाल हे आसाम राज्याचे मंत्री तसेच मुरुगन हे राज्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर ते पहिले मुख्यमंत्री सन 2014 ते 2019 पर्यंत होते. राज्याच्या विभाजनापूर्वी त्यांनी आंध्र प्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम केले. म्हणजे 14 वर्ष ते मुख्यमंत्री या पदावर पदस्थ राहिले. ते तेलुगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. चला तर मित्रांनो, वळूयात तिसऱ्या प्रश्नाकडे. मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यूनंतर आपला मुंबईमधील फ्लॅट टिंब यांना दान केला. म्हणजेच पर्याय क्रमांक 1, हृदयावरील संशोधनासाठी. पर्याय क्रमांक 2, मूत्रपिंडावरील संशोधनासाठी. पर्याय क्रमांक 3, मेंदूवरील संशोधनासाठी. आणि पर्याय क्रमांक 4, मधुमेहावरील संशोधनासाठी. त्याचं याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि लवकरात लवकर द्यायचं आहे मित्रांनो. आपल्याला या परीक्षेचा सराव व्हावा यासाठी हे आपण टेस्ट सिरीज घेत आहोत मित्रांनो. याचे उत्तर आहे मेंदूवरील संशोधनासाठी. वळूयात चौथ्या प्रश्नाकडे. नोव्हेंबर 2016 मध्ये हँड इन हँड 2016 या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भरली होती. ही कवायत
कुठल्या 2 देशामध्ये पार पडली? याचे तर याचे उत्तर आहे मित्रांनो चीन. हँड इन हँड 2016 या नावाची संयुक्त लष्करी कवायत 16 नोव्हेंबर 2016 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली. या सरावाची उद्दिष्टे प्रामुख्याने संयुक्त दहशतवाद विरोधी ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करणे असून यामध्ये चीनी सैन्य हे चेंगडू मिलिटरी रिजनमधील 13व्या गटाच्या लष्करातील आहेत. प्रशिक्षणाचा मूळ उद्देश 2 सैन्यांमधील आत्मविश्वास आणि विश्वास वाढवणे आहे, ज्यांना संयुक्त राष्ट्राच्या आदेशानुसार दहशतवाद विरोधी ऑपरेशन्सशी सामना करण्यासाठी बोलावले. संयुक्त लष्करी सराव आयोजित करणे प्रदेशातील शांतता, समृद्धी आणि स्थिरता या मूल्यांचे समर्थन करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय अर्थव्यवस्था रोकडरहित करण्यासाठी काय उपाययोजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण होते? पर्याय क्रमांक 1 अमिताभ कांत, 2 बी जनार्दन रेड्डी, 3 ए घोष, 4 एन चंद्रबाबू नायडू. या प्रश्नांचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर देणे मित्रांनो. तसेच लाईक पण करणे या व्हिडिओला, जेणेकरून मी अशा प्रकारचे व्हिडिओ टाकत राहीन. या प्रश्नाचे उत्तर आहे एन चंद्रबाबू नायडू. प्रश्न क्रमांक 6 भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाला हरवून आशिया कप जिंकला. या स्पर्धेमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला गेला? पर्याय क्रमांक 1 मिताली राज, पर्याय क्रमांक 2 झुलान गोस्वामी, पर्याय क्रमांक 3 लतिका कुमारी, पर्याय क्रमांक 4 स्मृती मानधना. चला तर मित्रांनो पाहूया त्याचे उत्तर काय आहे. याचे उत्तर आहे मिताली राज. मिताली राज यांचे पूर्ण नाव मिताली दोराई राज. यांचा जन्म 3 डिसेंबर 1982 रोजी राजस्थानमधील जोधपूर येथे एका तमिळ कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दोराई राज आणि आईचे नाव लीला राज हे आहे. त्यांचे वडील भारतीय हवाई दलात एअरमन होते, म्हणजे वॉरंट ऑफिसर. ते 10 वर्षाचे असताना तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मिताली राज यांनी. मिताली दोराई राज ही भारतीय क्रिकेटपटू आणि महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार आहे. अनेक संस्मरणीय सामने खेळणाऱ्या 39 वर्षीय राजने 2005, 2009, 2013, 2017 आणि आता 2022 मध्ये पहिला वर्ल्ड कप खेळला होता. मिताली राज ही 6 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. महिलांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 7,000 धावांचा टप्पा ओलांडणारी ही एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. प्रश्न क्रमांक 7 भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने 2016 साली विश्वचषक जिंकताना अंतिम फेरीमध्ये पुढीलपैकी कोणत्या संघाचा पराभव केला होता? पाहूया त्याचे पर्याय काय काय आहेत. पहिला पर्याय पाकिस्तान, 2 जर्मनी, 3 अर्जेंटिना आणि 4 बेल्जियम. चला मित्रांनो लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्या याचे. याचे उत्तर आहे बेल्जियम. प्रश्न क्रमांक 8 मरियप्पन थांगावेलू यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. पर्याय क्रमांक 1 तो भारतीय पॅरालिम्पिक उंच उडीपट्टू आहे. बी रिओ दि जेनेरिओ येथे भरलेल्या 2016च्या समर पॅरालिम्पिक खेळात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. आणि सी तो पॅरालिम्पिक उंच उडीत स्वर्ण पदक प्राप्त करणारा पहिला भारतीय आहे. याचे उत्तर पाहूयात मित्रांनो. लवकरात लवकर याचे उत्तर द्यायचे आहे मला. मरियप्पन थांगावेलू.
तर याचे उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9. मेजर रोहित सुरी यांना अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते कोणते चक्र मिळाले? कीर्ती चक्र, शौर्य चक्र, अशोक चक्र, परमवीर चक्र. याचे उत्तर आहे कीर्ती चक्र. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो? पंतप्रधान, बी. अध्यक्ष वित्त आयोग, सी. केंद्रीय कॅबिनेट मंत्री, डी. राज्याचे मुख्यमंत्री. लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. या प्रकारे हे शेवटचा प्रश्न आहे आपल्याला मित्रांनो. याचे उत्तर आहे A, B, A, C, D. पंतप्रधान, नंबर 2 केंद्रीय कॅबिनेट मंत्री, नंबर 3 राज्यांचे मुख्यमंत्री. पुढील सरावासाठी चांगला अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स स्पर्धा परीक्षेमध्ये घेता येतील. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला जास्तीत जास्त व्हिडिओ या ठिकाणी आपल्यासमोर टाकता येतील आणि याचा अभ्यास मला आपल्याकडून करून घेता येईल. धन्यवाद मित्रांनो.